माजी नगरसेविका भारती पोवार यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवन प्रवासावर आधारित कोल्हापूरची रणरागिणी भारती पोवार या गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज राजर्षी शाहू स्मारक भवनात संपन्न झाला। रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते दी.बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार जयश्री जाधव, दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी परिस्थिती कितीही बदलली तरी विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केले असं सांगत सध्याच्या वैचारिक संघर्षाच्या काळात त्यांच्या गौरव ग्रंथातून मांडलेला विचार या संघर्षाला बळ देईल असा विश्वास व्यक्त केला। म्हणून आज हा समाज सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून एकत्र राहतो, बंधुभावानं एकत्र राहतो। आज तीच परिस्थिती राहिली आहे का ही शंका मनात येण्यासारखं वातावरण दुर्दैवानं निर्माण झाले। आणि म्हणून या बदललेल्या वातावरणामध्ये भारतीताईंसारखी माणसं निश्चितपणे विचाराची ज्योत कायमपणे तेवत ठेवण्याचा प्रयत्न करतायत। ती ज्योत कायमपणे ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची पुढच्या पिढीची देखील येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार। संघर्ष नेहमी राहणारच आहे आणि आता विचाराचा संघर्ष भविष्यकाळात वाढत जाणार आहे, ज्याचा उल्लेख आम्ही सातत्याने या ठिकाणी करतो। देशासह जगासाठी आदर्श असणाऱ्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचं होत असलेलं उदात्तीकरण थांबलं पाहिजे असंही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं। आमदार जयश्री जाधव यांनी भारती पोवार यांचा समाजकारण आणि राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असा उल्लेख करत खरोखरच त्या कोल्हापूरच्या रणरागिणी असल्याचं नमूद केलं। रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी दी.बा. पाटील यांच्यामुळं आज रायगडला चांगले दिवस आलेत, यामध्ये भारती पोवार यांचाही मोठा सहभाग असल्याचं नमूद केलं। भारती पोवार यांचं पुस्तक महिलांना प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी सांगितलं। 11 मार्चला यमुना पुरस्कारानं त्यांचा गौरव करणार असल्याचं यावेळी घरत यांनी जाहीर केलं। भारती पोवार यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील कुटुंबियांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत आत्मस्तुतीऐवजी तरुणांपुढे विचार ठेवण्यासाठी पुस्तकाचा प्रपंच केल्याचं सांगितलं। त्यांनी सध्याच्या काळात सुरू असलेल्या नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। मला जेव्हा प्रभाकर पाटील म्हणाले की ताई आपण एक असं पुस्तक करूया, मला पहिल्यांदा त्याच्यावरती मी फार लक्ष दिलं नाही, पण नंतर लक्ष एवढ्यासाठी दिलं, त्याचं कारण हे आहे आजची चाललेली परिस्थिती आहे, त्यामध्ये माझा जो तरुण आहे तो कुठंतरी मरगळलेल्या अवस्थेतला आहे। तो तरुण पेटून उठला पाहिजे, तरच भारताची स्वायत्तता टिकणार आहे याची जाणीव होती आणि म्हणून मी सांगण्यासाठी हे पुस्तकाचा प्रपंच केलेला आहे। माझा उदो उदो हा यातला प्रघात नाही आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। जिथं जिथं देशावरती, पक्षावरती, विचारावरती आघात होता त्या त्या वेळेला मला आतूनच पेटून उठायला होतं। आज सुद्धा या व्यासपीठावरून नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या हरामखोरांना मी इशारा देतो की महात्मा गांधी होते म्हणून हा देश उभा राहिलेला आहे। त्या महात्मा गांधींना तुम्ही गोळ्या घालून मारला असेल, पण महात्मा गांधींचा विचार तुम्ही मारू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून कितीही काही हो, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होऊ शकत नाही। दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत देशाची परंपरा, देशाचं संविधान याला छेद देण्याचं काम सुरू असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। म्हणून मला असं वाटतं की विरोध हा वैचारिक असला पाहिजे, तो राजकीय असला पाहिजे, तो संघर्षपूर्ण असला पाहिजे, लोकहिताचा असला पाहिजे। आज भारती पवारांसारखे लोक कार्यकर्ते उभं राहत नाहीत, कमी होत आहेत, संपतायत कदाचित असं म्हणेल, आणि ते संपणं हे फार दुःखदायक आहे। पुढच्या काळामध्ये कोण न्याय द्यायला उभं राहणार, कोण गरिबाचा हात हातात घेऊन संघर्ष उभा करणार, ही खरी चिंता आहे मला। यावेळी अतुल पाटील आणि दीपाली पोवार यांनी देखील मनोगत व्यक्त केली। यावेळी ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड मेघा पानसरे, कॉम्रेड दिलीप पवार, आमचा गाव आमचं विकासचे प्रभाकर पाटील, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी यांच्यासह पोवार कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।